नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. 2024चा जो काही महायुतीच्या संदर्भात लागलेला निकाल म्हणजेच विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या दिशेने लागलेला दिसतोय. 200च्या प्लस जागा या महायुती सरकारला आल्या. आता महायुती म्हणजे काय तर बीजेपी, शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस. आता या सरकारने आपल्या सगळ्यांसाठी ज्या काही घोषणा केल्या होत्या, जसं की सोयाबीन कापसाला हे 7,000 रुपये भाव देणार आहेत, नंतर भावांतर योजनेअंतर्गत मागचा जो काही डिफरन्स आहे तो सगळा काढणार आहे, शेतकऱ्यांना संपूर्ण सरसकट कर्जमाफी हे करणार आहेत, लाडक्या बहिणीला हे 1500 ऐवजी 2100 रुपये देणार आहेत. या सगळ्या गोष्टींची आता अंमलबजावणी होणार का तर मित्रांनो नक्कीच व्हायला पाहिजे. कारण की याच धर्तीवर आपल्या शेतकऱ्यांनी बघा, शेतकऱ्यांचा कौल आहे, प्रत्येकाचा कौल आहे. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांची नाराजी देखील आपल्याला माहिती होती की शेतकऱ्यांना वेळेवर 2023चा खरीप पीक विमा अजून मिळालेला नव्हता. 50,000 रुपयांपर्यंतचं जे अनुदान होतं ते देखील मिळालेलं नव्हतं. मग हा निकाल असा लागला कसा काय असो, आपल्याला त्याच्यात काही जास्त पडायची गरज नाही. कारण की लाडक्या बहिणींनी यांना चांगलाच प्रोत्साहन, यांना चांगलंच मतदान केलेलं दिसते. असो, आता परत आपण एकच अपेक्षा या सरकारकडून बाळगू शकतो की ज्या पद्धतीने मागे यांनी आपल्याला त्रास दिला, ज्या पद्धतीने यांनी आपल्याला अनुदानासाठी वारंवार GR काढले, पण प्रत्येक वेळेस वेगवेगळे गोष्टी यांनी ॲड करत गेल्या, तशा व्हायला नको. फक्त शेतकऱ्यांसाठी कुठलंही सरकार येऊ आपल्याला काही फरक नाही. आपल्या शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, ज्या काही बेसिक गरजा आहेत, महिलांना लागणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत, जे काही युवक आहेत आपल्या त्यांच्या हाताला काम मिळायला पाहिजे, नोकरीधंदा, सरकारी नोकरी, या सगळ्या गोष्टी जर झाल्या ना व्यवस्थितरित्या तर आपल्याला काही फरक पडत नाही, कुठलंही सरकार येऊ. महागाई कंट्रोल व्हायला पाहिजे. आता हे जे काही पैसे तुम्ही काढताय, महिलांना तुम्ही 2100 रुपये देणार आहात, ते काढणार कुठून तर मिडल वर्ग, मध्यम वर्गाच्या खिशातून हे पैसे तुम्ही काढणार. पण ते काढू नका, वेगळा काहीतरी सोर्स जनरेट करायला पाहिजे सरकारने. असो, आता जे काही घोषणा त्यांनी केल्या होत्या, आपलं जे काही सगळे अनुदान राहिलेले होते, ठप्प झालेले अनुदान होते, ते सगळे अनुदान आता आपल्याला जानेवारीपासून म्हणजे डिसेंबरपासून तर सुरुवात होत जाणार आहे, सेकंड वीकपासून, पण जानेवारीपासून सगळे अनुदान आपल्याला नक्कीच मिळतील. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि आपल्या सगळ्या डेली रुटीनसाठी नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.